प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं। इस बार बहुत बढ़िया तरीके से बैकफुट पर खेलते हुए गेंद बाउंड्री की तरफ जाते हुए 4 रनों के लिए शानदार चौका, 4 रन। वासिक शेख टीम के कप्तान हैं। बिल्कुल ये शॉट बहुत अच्छी तरह से गेंद को खेल दिया था, मिडल और लेग स्टंप पर गेंद थी तो गैप में खेलते हुए पावर प्ले चल रहा है। पावर प्ले का ये पहला ओवर है। एरबी ट्रॉफी 2022 आप देख रहे हैं, पहले दिन का खेल मैदान के अंदर बिल्कुल चलता हुआ। फील्डिंग देखिए, फ्लाइंग स्लिप, एक गली की तरफ खिलाड़ी, कवर की तरफ खिलाड़ी मौजूद। उल्टॉस गेंद थी, शानदार स्ट्रोक, गेंद बॉडी लाइन के बाहर बिल्कुल जाएगी 4 रनों के लिए। मैग्निफिसेंट बैटिंग बाय द बैट्समैन, अच्छा स्ट्रोक था ये। फुल टॉस गेंद थी, बल्ले के बीचों बीच खेलते हुए और टाइमिंग बढ़िया भरत की। श्रीकुने और भरत दोनों बल्लेबाज मैदान के अंदर डटे हुए हैं। ऑफ के बाहर गेंद थी, बैकफुट चले गए, गति का इस्तेमाल किया, गेंद को खेल दिया गली की तरफ, 1 रन का इजाफा। सेंसिबल क्रिकेट मैदान के अंदर बल्लेबाज द्वारा इस ओवर को थोड़ा बड़ा करने की कोशिश खास करके कुने और भरत की तरफ से होगा। ये बिल्कुल इंपॉर्टेंट ओवर मैदान के अंदर चल रहा है। पहले ओवर का खेल, पहले ओवर में रन संख्या कुल मिलाकर 12 रन। हमारे साथ चंद्रकांत जी जुड़े हुए। चंद्रकांत जी, पहले ओवर का खेल समाप्त हुआ, भरत के कुछ अच्छे स्ट्रोक आपने देखे हैं, कैसा लग रहा है जिस तरह से ये ओवर समाप्त हुआ? आश्वासक सुरुवात मी म्हणेल। मागील मॅचमध्ये पहिल्या डावात 20 धावा झाल्या होत्या, परंतु तदनंतर धावसंख्येचा ग्राफ खाली आला होता। 12 धावा एक आश्वासक सुरुवात, कारण पॉवर प्लेची बॅटिंग या ठिकाणी होताना पाहायला मिळाली। दोन्ही खेळाडू असे आहेत, म्हणजे एका बाजूला जर पाहिलं तर श्रीकुणे यांच्याकडे शैलीदार फलंदाजी, त्याचबरोबर जर पाहिलं तर आक्रमकता देखील पाहायला मिळते आणि भरत यांनी स्वतःला सिद्ध केलं या अगोदर देखील। त्यामुळे त्यांच्यासाठी देखील ही स्पर्धा महत्त्वाची, त्यांच्यासाठीच नाही तर येणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळा मापदंड निर्माण केला जातो है। बिल्कुल सही कहा आपने, एक बहुत ही अच्छी सोच के साथ टूर्नामेंट का आयोजन, जो लोकल खिलाड़ी उनके लिए बहुत बड़ा टैलेंट, और पूरे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग आप देख रहे हैं, बहुत ही जबरदस्त आयोजन। गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज तैयार है। पहले ओवर का खेल समाप्त होता, रन संख्या 12 रन। ऋषभ गुप्ता को मौका मिला है गेंदबाजी करने के लिए। विराट कोहली पैवेलियन एंड से गेंदबाजी करेंगे। टप्पा खाने के बाद उछाल में तबाह बैकफुट में चले गए, बहुत सुंदर तरीके से पुल किया, गेंद बाउंड्री की तरफ जाती हुई 1 बाउंस ओवर द रोप एंड 4 रन्स। इथे आपण बघतोय सचिन तेंडुलकर पॅव्हिलियन, आणि त्याच्या अगोदर आणखीन एक छोटासा डगआउट बनवण्यात आलेला आहे। तिथे काही प्रेक्षक बसलेले आहेत, त्यांना विनंती आहे आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये जाऊन बसायचे। फिलहाल दूसरे ओवर का खेल, पहली गेंद पर बहुत खूबसूरत स्ट्रोक, 4 रन जीत के करते हुए बल्लेबाज, अच्छी बल्लेबाजी, सकारात्मक बल्लेबाजी करते भरत। अभी तक इनके बल्ले से 3 चौके। और टप्पा खाने के बाद उछाल था, बैकफुट पर जाके ऑन साइड पर खेलना चाहते थे, हुक करना चाहते थे, बढ़िया गेंद, गति है विकेट पर। अगर टिप्पा सही जगह पर होता तो बिल्कुल गति मिलती है। यह बिल्कुल एक बार उछाल लेती हुई गेंद, उड़ान लेती हुई गेंद विकेट कीपर की तरफ चली गई। आज के दिन का अहम मुकाबला मैदान के अंदर आलोक 11 और संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठान के बीच। आलोक 11 ने टॉस जीता था और पहले फील्डिंग करने का फैसला लिया था। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाज करते हुए ऋषभ ऑन साइड पर खेलते हुए टाइमिंग नहीं कर पाए, एक बार फिर अपना पसंदीदा स्ट्रोक खेलने की कोशिश, गेंद बिल्कुल मिडाउन क्षेत्र की तरफ जाते हुए 1 रन का इजाफा। दूसरी ओवर की कहानी चल रही है। एनबी ट्रॉफी 2022 का बहुत सारे लोग, बहुत सारे दर्शक लुत्फ उठा रहे हैं। जिस तरह से ये मुकाबला चल रहा है, जिस तरह से टूर्नामेंट चल रहा है, क्या हरा भरा मैदान देखे, क्या माहौल है, क्या दृश्य है। आज लाजवाब तरीके से खेल भी हुआ है पहले पारी में। हवा में गेंद है, पीछे खिलाड़ी, शानदार कैच, पहले विकेट का पतन। जाहिर खान विकेट येणं गरजेचं होतं गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी, आणि या ठिकाणी महत्त्वाची
श्रीकुणेसारख्या फलंदाजाची या ठिकाणी विकेट पहा. मिड विकेटला खेळायचा होता, फटका बॉलच्या प्रॉपर लाईनमध्ये नव्हती आली, त्यामुळे टायमिंग नाही झालं. आणि झहीर खान पहा, जबरदस्त कॅच त्या ठिकाणी घेतलाय. त्यांच्यासाठी वय हा फॅक्टर महत्त्वाचा नाहीच आहे. गेली कित्येक वर्ष त्यांना आम्ही खेळताना पाहतोय, गोलंदाजी म्हणा किंवा क्षेत्ररक्षण म्हणा. आज खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. आणि महत्त्वाची विकेट सलामीवीराची येते. और चंद्रकांत जी जिस तरह से वो शॉट खेला गया था, पहले से बैकफुट पर चले गए थे, क्रीज के गहराई का इस्तेमाल करते हुए बड़ा शॉट खेलने का प्रयास किया गया था और इसीलिए फंस गए. टप्पा खाने के बाद गति और जो उछाल है ना, वो परेशान कर रहा है बल्लेबाजों को. बढ़िया गेंदबाजी गेंदबाज की तरफ से. अब जाकर नए बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं बल्लेबाजी करने के लिए. फिलहाल आदित्य को मौका मिलता हुआ ओवर दूसरा प्रगति पर है. आप देख रहे एनबी ट्रॉफी 2022, ये पहला सीजन है. बहुत अच्छा माहौल बना हुआ. फील्डिंग की बात करते इस वक्त एक गली की तरफ खिलाड़ी है, उसके बाद में फील्डिंग में थोड़ा एक बार तब्दीली कर रहे हैं. फ्लैंक स्लिप पर खिलाड़ी, गली की तरफ खिलाड़ी, पॉइंट की तरफ खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर एक खिलाड़ी बिल्कुल इस वक्त मिडाप क्षेत्र में. और ऋषभ की गेंदबाजी बहुत बढ़िया, गति इनके पास तो है. ऑन साइड पर डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद. एक खिलाड़ी इस वक्त मिडॉन क्षेत्र की तरफ है. डीप मिड विकेट का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर और फाइनल का खिलाड़ी दायरे के अंदर रखा है. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. टप्पा खाने के बाद उछाल था, बिल्कुल काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद. वाइड बॉल का इशारा करते हुए शशि साटम. रन संख्या फिलहाल स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रन. ओवर की बात करें तो दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर चल रहा है. प्रभु गेंदबाज के तौर पर ऋषभ गेंदबाजी कर रहे हैं. सिख का पहला ओवर जिसमें कि बहुत अच्छी बल्लेबाजी जरूर हुई. फुल टॉस गेंद, नो बॉल का इशारा. गेंद डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ जाते हुए खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है. बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आते हुए गेंद को रोक लिया, लेकिन नो बॉल है, तो इसका मतलब 2 रन मिलेंगे. एनबी ट्रॉफी 2022 पिक्चर है सुपर हिट और अगली गेंद फ्री हिट. धीरे घुमा के खेलने का मिलेगा. इस वक्त नियंत्रण नहीं था. देखिए ये इशारा शशि साटम इशारा कर रहे हैं फ्री हिट का. बहुत ऊपर गेंद थी, कमर के ऊपर गेंद थी. ऑन साइड पर गेंद को खेल दिया था बल्लेबाज ने. स्ट्राइक रन पर बल्लेबाज तैयार श्रीकांत. इस बार बढ़िया तरीके से ऑन साइड की तरफ खेला, लेकिन 1 रन का इजाफा क्योंकि फ्री था. एक तरफ बल्लेबाज श्रीकांत और भरत प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर मैदान के अंदर उतरे थे. अब नंबर 3 पर आदित्य हैं. भरत का विकेट खोने के बाद रन संख्या कुल मिलाकर 21 ऑन द बोर्ड. श्रीकांत कोहली ने पिछले 4-5 साल में बहुत अच्छा प्रदर्शन किया, बढ़िया बल्लेबाजी की है. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, हल्के से खेल दिया खिलाड़ी. यहाँ एक बार फिर दायरे के अंदर मौजूद है, थ्रो अच्छा नहीं है. 1 रन मुकम्मल किया. दूसरे के लिए एक बार फिर नॉन स्ट्राइक हेड से बल्लेबाज आना चाहते हैं, लेकिन कवर करने के लिए आएंगे एक बार फिर खिलाड़ी वो फंबल होते हुए, तो 2 रन लेने का मौका मिलेगा. डगआउट में थोड़ी सी तालियां बजती भी. रन संख्या फिलहाल अब स्कोर जा पहुंचा है 23 रन. 1 विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त हुआ है. और पहले ओवर में चंद्रकांत जी 12 रन थे. इस ओवर में मेरे हिसाब से रन भी आए, विकेट बहुत महत्वपूर्ण था, वो विकेट भी मिला है. कैसे देख रहे हैं इस पहले ओवर को और दूसरे ओवर की जो कहानी मैदान के अंदर घटी है. एनबी ट्रॉफी 2022 इस प्रतियोगिता की बात करें तो इमर्जिंग प्लेयर के लिए 10 के ट्रॉफी बाइसिकल और उसके साथ 1 ईयर कॉन्ट्रैक्ट विद एनबी 11 ओपन टीम. बेस बॉलर के लिए 15 के 15 के ट्रॉफी बाइसिकल और उसके साथ बेस बैट्समैन के लिए 15 के ट्रॉफी बाइसिकल. मैन ऑफ द सीरीज के लिए 25 के ट्रॉफी उसके साथ बाइसिकल. चैंपियन बनने वाली टीम के लिए 3 लाख और सिल्वर ट्रॉफी इंतजार कर रही है. चंद्रकांत जी 2 ओवर का खेल समाप्त हुआ. रन संख्या 23 रन 1 विकेट के नुकसान पर. थोडंसं सावध सुरुवात म्हणावी लागेल. विकेटही टिकून ठेवल्यात आणि या ठिकाणी रन देखील जर पाहिलं तर थोडंसं नियंत्रणात आहे. येणाऱ्या 6 षटकांमध्ये मॅचचं नक्कीच गणित बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. और खास करके अमित तांबे ये भी बहुत अच्छे गेंदबाज हैं. इनके पास मौका है एक बार फिर अपनी पहचान दोबारा बनाने का. एक बहुत बड़ा टूर्नामेंट आप खेल रहे हैं एनबी ट्रॉफी 2022. पहले दिन का खेल अमित तांबे को मौका मिलता बस. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए. भारत कदम अपना दमखम दिखाते हुए रत्नात्मक स्ट्रोक इस वक्त बल्लेबाज द्वारा गेंद बॉल लेने के बाद 4 रन. रिवर्स स्वीप खेला गया बहुत बढ़िया तरीके से. इस बार देखे तो क्रीज की गहरा में थे और पोजीशन में थे. बहुत बढ़िया तरीके से भाप लिया और गेंद को खेल दिया बाउंड्री रन के बाहर. इस चौके की मदद से रन संख्या स्कोर अब आगे बढ़ता हुआ
27 रन ओवर तीसरा प्रगति पर है। पहली गेंद पर एक अच्छा स्ट्रोक, बहुत अच्छा स्ट्रोक खेला गया बल्लेबाज भारत कदम की तरफ से। इस गेंद को ड्राइव किया, सिंगल लेने की कोशिश सेंसिबल क्रिकेट मैदान के अंदर बिल्कुल चल रही है। लॉन्ग ऑफ पर वैसे खिलाड़ी मौजूद है, जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। सिंगल के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 28 रन 1 विकेट के नुकसान पर ओवर तीसरा प्रगति पर है। शानदार आयोजन एनबी ट्रॉफी 2022 का। फील्डिंग की जमावट के बल्लेबाज टाइगर पर बल्लेबाजी करने के लिए आदित्य, लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन है। फ्लाइंग स्लिप, गली, पॉइंट, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है। ऑफ साइड पर बिल्कुल इस वक्त 5 खिलाड़ी है आदित्य के लिए। स्ट्रॉन्ग ऑफ साइड फील्ड फॉर आदित्य और प्रमुख गेंदबाज के तौर पर अमित गेंदबाजी करने के लिए तैयार। थोड़ा अजीब गरीब शॉट था, बल्ले का बाहरी किनारा, गेंद बिल्कुल बाउंड्री की तरफ जाते हुए 4 रनों के लिए भाग्य का साथ मिलता हुआ। नक्कीच ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, बॅटची कडा घेतली गेली आणि यष्टिरक्षकांनाही मिस करत असताना हा चौकार येतोय, खूप महत्त्वाचा असेल आणि आत्मविश्वास मिळेल। युवा खेळाडू आहेत, केवळ 18 वर्ष वय आहे या खेळाडूचं आणि आज एवढ्या मोठ्या मंचावर खेळताना पाहायला मिळत आहेत आदित्य। बिल्कुल आपने सही कहा, गेंदबाजी करने के लिए एक बार फिर अमित तांबे तैयार। ये शॉट अच्छा नहीं था, टिप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद नीचे रही है। ऑन साइड पर खेलना चाहते थे, थोड़ा मन बना के खेल रहे हैं इस वक्त। अगर देखें तो मन बना के खेलने की कोशिश करेंगे तो गेंदबाज का फायदा होगा। ये सतह बहुत अच्छी है, जिसमें ज़्यादा घास नहीं है, अच्छी विकेट है, जिसमें रन भी बनते हैं। पिछले इनिंग में हमने देखा कि अगर अच्छी लाइन और लेन के साथ गेंदबाजी करते हैं तो गेंदबाज भी असरदार बनते हैं। रन संख्या फिलहाल तीसरे ओवर में 32 रन, 32 लॉस ऑफ 1 विकेट। प्रमुख गेंदबाज के तौर पर फिलहाल सचिन तेंदुलकर पैवेलियन एंड से गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज अमित तांबे। स्ट्राइकर एंड पर युवा बल्लेबाज आदित्य। ये बेहतर है, फ्रंट फुट पर गेंद को ड्राइव किया, थोड़ा सा गैप में खेलते हुए खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद है। कप्तान ने गेंद को एक बार उठाया, लेकिन 1 रन आप नहीं बचा सकते। सिंगल के साथ स्कोर बिल्कुल आगे बढ़ता हुआ। रन संख्या कुल मिलाकर 33 रन 1 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर है। आज के दिन का अहम मुकाबला आलोक 11 बनाम संभाजी राजे गोसावी। इंपॉर्टेंट मैच है और एनबी ट्रॉफी का जबरदस्त आयोजन। पुणे में सबसे बेहतरीन टूर्नामेंट आप देख रहे हैं टेनिस क्रिकेट.in के माध्यम से। ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी। अमित तांबे गेंदबाजी करने के लिए तैयार। ये पैरों की तरफ एक बार फिर गेंद थी, बहुत बढ़िया बल्लेबाज चारों खाने चित, खराब शॉट बल्लेबाज द्वारा अमित तांबे को मिलती भी ये पहली सफलता। दूसरा झटका लगा है बल्लेबाजी करने वाली टीम के लिए। थोडेसे जास्त शफल झाले होते आणि त्यांचा लेग स्टंप मात्र या ठिकाणी दिसला गोलंदाजांना आणि त्यांनी अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला। मी तर म्हणेल भारत कदम चांगल्या फॉर्मातील फलंदाज आहेत। एक महत्त्वपूर्ण विकेट आली आहे, इकडे प्रतिस्पर्ध्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होऊ शकतो कारण दोन्ही सलामीवीर माघारी परतलेत। बिल्कुल, इस वक्त ये थोड़ी आगे वाली गेंद थी, 2 मीटर के अंदर थी, ज़्यादा आगे गेंदबाजी करने का प्रयास पैरों की तरफ थी, लेकिन सफल हुए थे। थोड़ा सा फाइन खेलने का जो प्रयास किया गया उसमें फंस गए। भारत जैसे खिलाड़ी जो एक फॉर्म में खिलाड़ी है, पिछले साल में इन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया है, तो उनका विकेट बेशकीमती विकेट मिला है। टॉस बिल्कुल जीता था आज आलोक 11 ने। अभी फिलहाल तीसरा ओवर, रन संख्या राजीव गोसावी प्रतिष्ठान की 33 रन 3 ओवर के समाप्ति के बाद। आखिरी गेंद पर वो विकेट मिला अमित तांबे को। वैसे अगर देखें तो ये गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन की तरफ जानी चाहिए थी, लेकिन लेट हुए और उसके बाद में गेंद बिल्कुल लेग स्टंप के ऊपर टकराते हुए ऋषभ को दोबारा बुलाया गया। उसका दूसरा ओवर है मैदान के अंदर। अब ललित मुस्लिम इनके ऊपर भी निगाहें रहेंगी, बहुत बेहतरीन खिलाड़ी हैं, शानदार खेल इनका भी रहा है, अच्छे शॉट इनके पिटारे में है। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए ऋषभ। ऑप्शन के बाहर थी, बढ़िया तरीके से टॉप ऑफ द बॉल जाके गेंद को खेल दिया डीप स्ट्राइक कवर की तरफ। खिलाड़ी मौजूद है, बढ़िया फील्डिंग का मुजाहिरा। 1 रन का इजाफा, सिंगल के साथ स्कोर बिल्कुल आगे बढ़ता हुआ। 34 रन 2 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए संभाजी राजे गोसावी। केतन दत्ता गोसावी टीम के ओनर हैं, श्री कुंडी टीम के कप्तान। आलोक 11 की बात करते तो आलोक राजपूत टीम के ओनर और वासिक शेख कप्तान है। ये दूसरा मुकाबला मैदान के अंदर देख रहे हैं।
एनबी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2022 सीजन 1। चौथा ओवर है, समय ज्यादा नहीं जाना चाहिए, वक्त के नजाकत के साथ सबको आगे बढ़ने की जरूरत। अच्छी गेंद थी, नरम हाथों से खेलते हुए बिल्कुल इस वक्त कवर की तरफ गेंद जा रही है और दोनों बल्लेबाजों ने आंखों आंखों में इशारा करते हुए 1 रन मुकम्मल किया। चंद्रकांत जी, ये जो ओवर बहुत महत्वपूर्ण है, कैसा लग रहा है? जैसे कि अभी 3 ओवर का खेल बहुत अच्छे रफ्तार के साथ रन बने हैं। तीन स्टेजमध्ये 8 ओव्हरचं क्रिकेट खेळावं लागतं। सुरुवातीच्या 2 ओव्हरला तुम्हाला आक्रमणं करावी लागतात। मध्यंतरी जर पाहिलं तर सिंगल डबल्स मात्र या ठिकाणी मोठे फटके खेळावे लागतात। आणि इसके को ड्राइव किया गया, गैप में डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी बिल्कुल दूर है। पॉइंटर का एक कवर के बीच जो फासला, तो फासले में गेंद को खेलते हुए विकेट के बीच अच्छी दौड़ लगाई दोनों खिलाड़ी ने। सकारात्मक सोच के साथ मैदान के अंदर बल्लेबाजी भी हो रही है। इस डबल के साथ स्कोर अब जा पहुंचा है 37 पर। 37 पर लॉस ऑफ 2 विकेट। नक्कीच एक पार्टनरशिप इकडनं करावी लागेल। या इस गेंद को कट करने की कोशिश, टप्पा खाने के बाद उछाल बिल्कुल था विकेट कीपर के दस्तार की तरफ जाते हुए गेंद बीट किया बल्लेबाज को। ललित भी एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी, इसमें कोई संदेह नहीं है। एक तरफ मैं देख रहा हूँ ललित मुझसे जो 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं और बल्लेबाज आदित्य जो बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी, कुल मिलाकर 11 पर बल्लेबाजी करते हुए ओवर चौथा प्रगति पर है। दोबारा कट करने की कोशिश, टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर। लेन गेंदबाजी कर रहे हैं इस विकेट पर, इस सतह पर। आप सही इलाके में गेंदबाजी करते हैं तो बिल्कुल फायदा होता है। अच्छी गेंदबाजी। नक्कीच खेळपट्टीवर थोडंसं गवत आहे, त्याचा या ठिकाणी गोलंदाजांना फायदा होताना पाहायला मिळतोय। बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तेवढं सोपं नाहीये बॅकफुटला जाऊन इकडे खेळणं, आणि तेच करायचं होतं। पॉइंटला कट करायचं होतं, परंतु बॉल थोडासा कटही होतोय आणि बॉलला थोडासा वेगही मिळाला, त्यामुळे बीट होत आहेत, परंतु मॅचला पुढे घेऊन जावं लागेल। इस बार आंसर पर खेलना चाहते थे, गेंद लॉन्ग ऑफ क्षेत्र की तरफ चले गई। लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद, बल्लेबाज बैक टू द पेबल जाते हुए तीसरे विकेट का पतन। सफलता बिल्कुल गेंदबाज को मिली है। ऋषभ बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। आणखीन एक विकेट या ठिकाणी ते पहा, ऑप्टमच्या बाहेरचा बॉल होता, थोडासा वळत होता हा बॉल आणि त्यामुळे तेवढं प्रॉपर टायमिंग नाही होऊ शकलं। फटका तर खेळला समोरच्या दिशेने, परंतु मैदानाच्या बाहेर नाही जाऊ शकला। एक चांगला कॅच देखील त्या ठिकाणी घेतला गेला आणि आणखीन एक विकेट। दबाव बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी थोडासा वाढतोय, परंतु त्यांच्याकडे असे काही खेळाडू असतील आहेत ते मात्र एका चांगल्या स्थितीमध्ये। पहिल्या मॅचमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत होतं, विकेट आल्या आणि त्यानंतर शेवटच्या काही षटकांमध्ये जे आक्रमणं झाली ना, त्यामुळे 99 धावा होऊ शकल्या होत्या। तसंच या डावात देखील करावं लागेल एक सन्मानजनक स्थितीमध्ये। जरी 100 नहीं झाले तर 80 मध्ये चांगली मैच हो सकते सर। हाँ बिल्कुल, आपने देखा एक बार पर एक फाइटिंग टोटल हो सकता है। गेंदबाजी करने के लिए ऋषभ जब विकेट मिलता है तो कॉन्फिडेंस बढ़ता है। ये जो शॉट खेला गया था, ऑकवर्ड पोजीशन में आए थे, शरीर का संतुलन इतना अच्छा नहीं था, फुल लेंथ गेंद थी और शरीर से दूर गेंद थी, इसलिए फंस गए बल्लेबाज। ओवर बिल्कुल चौथा प्रगति पर है। ऋषभ गेंदबाजी कर रहे हैं। अब जहीर इस गेंद को ड्राइव किया बहुत बढ़िया तरीके से। व्हाइट स्ट्रॉन्ग पर खिलाड़ी बाउंड्री पर तैनात थे, जब तक कि गेंद को फिल करते तब तक एक बार फिर 1 रन मुकम्मल किया। सिंगल के साथ स्कोर बिल्कुल आगे बढ़ता हुआ। रन संख्या 38। ओवर की बात करें तो वह इंपॉर्टेंट ओवर मैदान के अंदर जहीर का 5वां ओवर प्रगति पर है। जहीर को आप देख रहे हैं, जहीर खान बहुत बेहतरीन खिलाड़ी है, लीजेंड खिलाड़ी, मैदान के अंदर अनुभव की कोई कमी नहीं है। सचिन तेंदुलकर पैवेलियन एंड से गेंदबाजी करते हुए स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज तैयार। ओह बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी। लेफ्ट हैंडर जब गेंदबाजी करते तो बिल्कुल गेंद शरारत करती है। टिप्पा खाने के बाद उछाल बिल्कुल था। अब एक बार फिर आपको बताएंगे कि किस तरह से गेंद एक बार फिर उछाल लेते हुए विकेट कीपर के दस्तारों की तरफ चलेगी। बैकफुट पर पॉइंट पर खेलना चाहते थे, बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा। देखिए एक बार फिर कुछ अच्छी गेंदें इस टूर्नामेंट में। अच्छा स्ट्रोक गैप में खेलते हुए डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ जाते हुए गेंद फ्रंट फुट पर अच्छा स्ट्रोक, गेंद बाउंड्री लेने के बाद 4 रन।
एक चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला, आत्मविश्वास देईल. विकेट गेल्यात तो दबाव मात्र जर नक्कीच भिरकावून द्यायचा असेल तर तुम्हाला अशा प्रकारचे स्ट्रोक्स खेळावे लागतील. प्रत्येक बॉल तुम्ही हवेतून नाही खेळू शकत. काही फटके गॅपमध्ये तुम्ही जमीन लगत जरी खेळलात तरी तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. रिवर्स पे खेलने की कोशिश, पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है, दो गेंद खिलाड़ी गेंद के नीचे कैच छोड़ दिया, जीवनदान मिलता हुआ बिल्कुल इस वक्त विजय चांदेकर को। एक अच्छा स्ट्रोक फ्रंट फुट पर इन्होंने खेला था, उसके बाद में रत्नात्मक बल्लेबाजी करने की कोशिश बल्लेबाज द्वारा, जीवनदान मिलता हुआ। रन संख्या 5वें ओवर में 44 रन, ओवर बिल्कुल 5वां प्रगति पर है। आप देख रहे हैं एनवी ट्रॉफी 2022, शानदार आयोजन इस टूर्नामेंट का। हरा भरा मैदान, एक आसान कैच, बिल्कुल देखिए एक बार फिर रिप्ले में छोड़ दिया, तालमेल नहीं था। ये जो दो खिलाड़ी थे, पॉइंट पर एक खिलाड़ी था, कवर पर खिलाड़ी था, उनका तालमेल नहीं था, इसलिए ये कैच छूट गया है। क्रीज के गहरे में जाके खेलने की कोशिश, अपील कर रहे हैं, खराब बल्लेबाजी मैदान के अंदर बल्लेबाज द्वारा। विजय चांदेकर बैक टू द पैवेलियन, गॉन। प्रेक्षक देखील आनंद घेत आहेत. लहान लहान खेळाडू देखील खूप काही शिकण्यासारखं त्यांना मिळणार आहे आणि ते देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. हात उंचावून मात्र आनंद व्यक्त करतायत. आम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते, मोठ्या संख्येने आले ते देखील, त्या सर्वांचं देखील स्वागत आहे. आणि आपण पाहू शकता पाहिलं तर थोडेसे शफल झाले होते आणि या गोलंदाजाला ब्लॉक होलचा बादशाह म्हणतात, यॉर्कर किंग म्हणतात आणि गेली कित्येक वर्ष अशा प्रकारची खोलवर टप्प्याची गोलंदाजी टाकण्यासाठी ते ओळखले जातात. पहा आणखीन एक अप्रतिम चेंडू त्यांनी त्यांच्याकडून येताना पाहायला मिळाला. लेकिन चंद्रकांत, एक चर्चा मैं जरूर करूंगा, जिस तरह से वो इन्होंने फ्रंट फुट पर अच्छा स्ट्रोक खेला था, उसके बाद में ज्यादा बैकफुट पर खेलने की कोशिश की, वो जो इनकी जो खेलने की कोशिश थी या तरीका था, क्या वो थोड़ा गलत था या इंटेंट तो था, इतना अच्छा नहीं था, इसलिए परेशानी हुई? जहीर की बहुत ही बढ़िया गेंदबाजी, अच्छी गेंदबाजी मैदान के अंदर कर रहे हैं। शेखर रायकर को मौका मिला है बल्लेबाजी करने के लिए। विकेट गिरने का सिलसिला जारी है, प्रेशर बिल्कुल बल्लेबाजों के ऊपर बढ़ता हुआ। मैदान के अंदर संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठान और आलोक 11 के बीच इंपॉर्टेंट मुकाबला। आलोक 11 ने जो टॉस जीता था उसको सही साबित करने की कोशिश गेंदबाज कर रहे हैं। जहीर खान गेंदबाजी करने के तैयार, स्ट्राइकर एंड पर शेखर रायकर। बैकफुट जाके पुल, बहुत बढ़िया तरीके से पुल किया, शॉर्ट टर्म पुल था, मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है, 1 रन का इजाफा। स्कोर बोर्ड को चलाने की जरूरत है, जिस तरह से विकेट गिर रहे हैं प्रेशर तो बिल्कुल बनेगा, क्योंकि विकेट बहुत बड़ा फैक्टर है। जहीर का सफल ओवर समाप्त हुआ, 5 ओवर का खेल, रन संख्या 45। अभी भी यहां से और 3 ओवर का खेल आना बाकी है। चंद्रकांत जी, 18 गेंदों में कितने रन बनने चाहिए? नक्कीच मी पुन्हा तेच म्हणेल, 35 जरी रन बनल्या तरी 80 धावांचं टार्गेट उभं राहू शकतं आणि त्यामध्ये एक चांगली मॅच पाहायला मिळू शकते. त्याचबरोबर मी कौतुक करेल ज्या पद्धतीने आयोजन आपण पाहतोय, प्रत्येक संघाचे किट्स पाहतोय, खूप चांगली खेळपट्टी पाहायला मिळते, मैदान, प्रेक्षक गॅलऱ्या, ट्रॉफीज, मॅन ऑफ द मॅचसाठी जर पाहिलं तर 10 पारितोषिके, हे सर्व काही मन वेधून घेणारं पाहायला मिळतंय. बिल्कुल आपने सही कहा, बहुत ही जबरदस्त आयोजन नीलेश भिंताड़ी साहब इनकी तरफ से। बीच मैदान पर अगर देखें तो 5 ओवर का खेल समाप्त हुआ है। एक स्विफ्ट की चाबी जो है वो गुम हो गई है, अगर किसी को मिली है तो प्लीज हमारे कॉम्बॉस की तरफ आप लेके आइए। आफ्टर 5 ओवर अब जाकर देखें तो मैदान के अंदर जो स्कोर बन गया है 45, और अब बैटिंग पावर प्ले लिया है बल्लेबाजों ने। इस प्रेशर सिचुएशन में आपको वो अच्छी क्रिकेट, पॉजिटिव क्रिकेट खेलने की जरूरत है। मुकाबला चल रहा है इम्पोर्टेंट। संभाजी राजे गोसावी की टीम मैदान के अंदर बल्लेबाजी कर रही है। आलोक 11 ने जो टॉस जीता था उसका फायदा उठाने की कोशिश, और अच्छी बॉलिंग लाइनअप है। प्रमुख गेंदबाज, खुद कप्तान गेंदबाजी करने के लिए आए हैं वासिक शेख। उच्च कद के गेंदबाज हैं, काबिलियत तो इनके पास बिल्कुल है, और बैटिंग पावर का इशारा अंपायर ने किया है। बैकफुट जाके ऑन साइड पर खेलना चाहते थे, उस चाल से परेशान बल्लेबाज, गली में अच्छा कैच, बल्लेबाज वापस जाते हुए, और राजेब गोसावी प्रतिष्ठान टीम के लिए बिल्कुल बहुत बड़ा झटका लगा है। ये ताकत है, बहुत बढ़िया गेंदबाजी करते हैं, खास करके गेंदबाज वासिक शेख। दबाव बनाते हैं, टप्पा खाने के बाद उछाल बिल्कुल मिलता है, और जब बैकफुट पर खेलने की आप कोशिश करते हैं तब बाहरी किनारा लगाता, सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा। आधी टीम पैवेलियन में लौट चुकी है। चंद्रकांत जी, बढ़िया बढ़िया गेंदबाजी, देखिए किस तरह से ये हुआ था। टप्पा खाने के बाद उछलता, बैकफुट जाके ऑन साइड पर खेलना चाहते थे। वासी के पास रफ्तार भी है और उछाल भी बल्लेबाज को परेशान करता, मोटा सिरा लगा, और गली में कोई एक बार फिर गलती नहीं है। बहुत अच्छा कैच लिया गया, शानदार गेंदबाजी का मुजाहिरा। विकेट टेकर गोलंदाज आहेत वासिक, आणि ज्यावेळेला संघाला गरज असते त्यावेळेला ते मदतीला धावून देखील येताना पाहायला मिळतात. आणखीन एक विकेट थोडंसं बॅकफुटला संघ पाहायला मिळतोय, परंतु उभारी घ्यावी लागेल.
देखिए आपके पास छठे सातवें नंबर पर एक ऐसा बल्लेबाज हो जो टेलेंडर को साथ लेके अच्छी क्रिकेट खेले, पॉजिटिव क्रिकेट खेले, जैसे कि भारतीय टीम के लिए महेंद्र सिंह धोनी, ऑस्ट्रेलिया के लिए माइकल बेबन ने किया था। उसी सोच के साथ, उसी इंटेंट के साथ आपको जाना पड़ेगा। लेकिन एक तरफ वासिक को विकेट मिला है तो उनका कॉन्फिडेंस जरूर बढ़ने वाला है। बेहतरीन गेंदबाजी मैदान के अंदर कर रहे हैं। रन संख्या 45, 6 विकेट के नुकसान पर स्ट्राइक रन पर बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं। हेमंत उतेकर मैदान के अंदर रहे, लेकिन पहली गेंद का स्वागत देखे किस तरह से हुआ है। बाउंसर के साथ पटकी भी गेंद थी, टप्पा खाने के बाद उछाल था और कान से सिट्टी बजाती भी चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं विराट कोहली। पैवेलियन एंड से गेंदबाजी कर रहे हैं वासिक सिंह। हवा में गेंद, अच्छा स्ट्रोक, बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेलते हुए ऑन साइड पर और अच्छा कैच भी लिया गया। डूबते को तीन के का सहारा, उसी तरह से गेंदबाज को अगर फील्डर का सहारा बनता है तो बल्लेबाज बेसहारा होता है। आणखीन एक विकेट या ठिकाणी त्यांना पाहायला मिळते। पहा बिगिट करणार होते, हेमंत उतेकर होते त्या ठिकाणी। एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु स्वप्नील भालेराव यांनी एक अप्रतिम कॅच त्या ठिकाणी घेतली आणि आणखीन एक विकेट माघारी परतताना पाहायला मिळते। इकडे थोडासा वाऱ्याचा अंदाज घेऊन देखील तुम्हाला क्रिकेट खेळायचंय, परंतु ते थोडंसं कुठेतरी मिस होताना मला पाहायला मिळालं। दोन्ही डावखुरे आताच्या फलंदाजांनी स्ट्रोक खेळले ते त्या एंडने खेळलेले। बिल्कुल, लेकिन विकेट पर यह सतह पर थोड़ी जो घास है ना, इसका भी फायदा मिल रहा है आज वासिक को। बहुत ही बढ़िया, बहुत ही अच्छी क्रिकेट, अच्छी गेंदबाजी वासिक सिंह द्वारा। स्वराज्य चषक में मैंने देखा था जब एक बार फिर ज्यादा घास था तो उस वक्त और घातक बन गए थे। इस ओवर में अच्छी गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी, दो खास करके पहली गेंद पर विकेट है, दूसरी गेंद पर बिंदी है, तीसरी गेंद पर विकेट है। बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं वासिक सिंह। नए बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं संग्राम। बिल्कुल प्रेशर अब बल्लेबाजों के ऊपर। संभाजी राजे गोस्वामी टीम इस वक्त स्ट्रगल कर रही है। 8वें नंबर पर संग्राम है तो इसका मतलब छठे विकेट का पतन हुआ है। दबाव बिल्कुल ललित मुसले के ऊपर भी होगा। इस दबाव की स्थिति में आपको अच्छी क्रिकेट, पॉजिटिव क्रिकेट खेलने की जरूरत है। और अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद, 100 सोनार की, एक लोहार की, चारों खाने चित और घातक गेंदबाजी वासिक सिंह द्वारा। मैग्निफिसेंट बॉलिंग, सुपर बॉलिंग। देखिए किस तरह से हुआ था, जिस तरह से ये आगे वाली गेंद थी, अक्रॉस खेलने की कोशिश, ऑफ टाइम के ऊपर गेंद टकराई। इस ओवर में वासिक सिंह ने किए 3 शिकार, कहा कि रंग भरने के लिए हम भी है तैयार। मैग्निफिसेंट बॉलिंग, ब्रिलियंट बॉलिंग बाय वासिक। अब जाकर रन संख्या देखे कुल मिलाकर 45। विकेट की बात करें तो ये 7वें विकेट का पतन और बल्लेबाज प्रेजेंट ही लगा के वापस आ रहे हैं। प्रेशर बिल्कुल इस वक्त बल्लेबाजों के ऊपर बढ़ता हुआ। कुणाल पवार मैदान के अंदर हैं और इस मैच में अच्छा प्रदर्शन गेंदबाजों द्वारा। टॉस जीता था आज आलोक 11 ने और फील्डिंग करने का फैसला लिया था, तो सही साबित करते हुए गेंदबाज इस सतह का बहुत अच्छा लाभ उठाते हुए टप्पा खाने के बाद उछाल मिल रहा है। गति तो वासिक के पास है, हाई एक्शन से गेंदबाजी कर रहे हैं तो इसका फायदा इनको मिल रहा है। अभी तक पहली गेंद पर विकेट है, दूसरी गेंद पर बिंदी है, तीसरी गेंद पर विकेट है, चौथी गेंद पर विकेट है। तो ऑन हैट्रिक वासिक से कीर्तिमान के दहलीज पर है। फील्डिंग की बात करें तो इस वक्त फ्लाइंग स्लिप, गली पॉइंट, डीप एक्स्ट्रा कवर, एक मिड डाउन, डीप मिड विकेट, स्क्वायर लेग, एक फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद है। नए बल्लेबाज मैदान के अंदर कुणाल पवार ऑन स्ट्राइक। ऑफ टाइम क्या बाहर गेंद थी, ओ हो क्या गेंद थी ये। टप्पा खाने के बाद उछाल था, बाहरी किनार लगा था, पीछे विकेट कीपर ने भरपूर कोशिश की, इसके पीछे और एक खिलाड़ी फ्लाइंग स्लीपर, इन्होंने भी भरपूर कोशिश की, लेकिन जबरदस्त गेंद थी। एक बार फिर देखिए चंद्रकांत जी, उछाल बल्लेबाजों को परेशान कर रहा है। मैग्निफिसेंट बॉलिंग बाय वासिक। इस ओवर में बहुत बार सवाल पूछे, विकेट भी लिए हैं, 3 विकेट अभी तक चटकाए हैं। 46/7 एनबी ट्रॉफी 2022 का लुत्फ उठाते हुए सारे दर्शक। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज वासिक। इस ओवर की बात करें तो ये बिल्कुल आखिरी गेंद है। बल्लेबाज कुणाल पवार के ऊपर दबाव है, ललित मुसले के ऊपर दबाव है, नंबर 4 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं।
ऑफ टिप के बाहर गेंद थी, हल्के हाथ से खेलते हुए पॉइंट क्षेत्र की तरफ जाएगी, गली के खिलाड़ी गेंद को उठाने के लिए जा रहे हैं, एक रन आप नहीं बचाएंगे, लेकिन क्या जबरदस्त ओवर था आज वासिक का, बढ़िया गेंदबाजी करते हुए प्रेशर डाला, 3 विकेट इन्होंने चटकाए और जबरदस्त बॉलिंग एनालिसिस रहा है, अच्छा स्पेन रहा है वासिक शेख का, 2 ओवर 13 रन और 3 शिकार। हमारे साथ चंद्रकांत जी जुड़ रहे हैं, 6 ओवर का खेल, 47 7 विकेट के नुकसान पर। नक्कीच का म्हणून या टीमचे महत्त्वाचे खेळाडू ते आहेत. 3 विकेट त्यांनी घेतल्या, 13 धावा दिल्या आणि 2 षटकांमध्ये हा कारनामा त्यांनी केलाय. प्रतिस्पर्धी टीमला बॅकफुटवर पाठवलंय, परंतु अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत आणि 3 विकेट आहेत. जर का 20-25 रन इकडेही आल्या तरी फाइट होऊ शकते सर, हे क्रिकेट आहे. बिल्कुल आपने सही कहा, थोड़ा पॉजिटिव रहने की जरूरत है, लेकिन एक एंड पर मैं देख रहा हूँ खास करके ललित मुसले जो नंबर 4 पर आए हैं, तो उनको थोड़ा आखिर तक खेलने की जरूरत, आने वाले जो 2 ओवर है अगर वो ज्यादा बल्लेबाजी करेंगे तो मजा आएगा। जहीर खान गेंदबाजी करने के लिए तैयार, अच्छी गेंद, फुल लेंथ गेंदबाजी कर रहे हैं, 1 रन जरूर मिलेगा। वासिक दोबारा पिक्चर में है, लॉन्ग ऑन पर एक बार फिर अच्छी फील्डिंग करते हुए 1 रन का इजाफा सिंगल के साथ 7वें ओवर में रन संख्या 48, पहले बल्लेबाजी करते हुए संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठान। बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा अभी तक हुआ है गेंदबाजों द्वारा। जहीर खान तैयार, इस गेंद को आड़े बल्ले से खेलने की कोशिश और विकेट कीपर ने बहुत अच्छा काम किया और एक विकेट गिरता हुआ रन आउट के तौर पर, बहुत बढ़िया एक बार फिर प्रेजेंस ऑफ माइंड विकेट कीपर द्वारा। तो इस वक्त जहीर खान बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, विपुल खैरे का प्रेजेंस ऑफ माइंड है कि बढ़िया तरीके से एक बार फिर यहाँ रन आउट किया बल्लेबाज को। बल्लेबाज बैक टू द पेबल जाते हुए कुणाल पवार 1 रन बनाया, 1 गेंद का सामना किया, ललित मुसले 4 पर खेल रहे हैं। ये देखिए क्या हुआ था मैदान के, जहीर ने बहुत जोरदार अपील की, यहाँ बल्लेबाज रन लेना चाहते थे, लेकिन धोनी स्टाइल एक अलग अंदाज के साथ बल्लेबाज को किया। तारीफ करने की खास करके विपुल खैरे की। नक्कीच कौतुक करावं लागेल आणि पहा ते ज्या ठिकाणी आहेत ते MS धोनी पॅव्हिलियनच्या दिशेनेच आहेत ते आणि त्यांच्यासारखाच कारनामा. तर विकेट कीपर या विश्वात भरपूर येतील, परंतु MS धोनी यांचं एक वेगळं स्थान आहे. और अच्छी बात मैं देख रहा हूँ खास करके MS धोनी पैवेलियन है, विराट कोहली पैवेलियन है, सचिन तेंदुलकर पैवेलियन है, तो जितने महान खिलाड़ी भारतीय टीम के उनके नाम से एक पैवेलियन बना हुआ है। टूर्नामेंट को अलग अंदाज में यहाँ एक बार फिर खास करके निरेदादा भिंताड़े साहब ने सजाया, बहुत बढ़िया टूर्नामेंट पुणे में आज हो रहा है। रन संख्या फिलहाल 48, 8 विकेट के नुकसान पर। जहीर खान बहुत अच्छी गेंदबाजी करे, नए बल्लेबाज आशीष प्रधान, अच्छी गेंद, बढ़िया गेंद, टप्पा खाने के बाद बिल्कुल थोड़ी सी हरकत करते हुए ऑफ स्टंप के पार। जहीर के पास लेदर बॉल का जो अनुभव है वो बिल्कुल अपनी टीम के लिए बांट रहे, बढ़िया तरीके से टिप ऑफ स्टंप के बाहर, गति बहुत अच्छी थी, बैकफुट पर खेलने की कोशिश आज हर बार रही बल्लेबाजों द्वारा। संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठान ने ज्यादा बैकफुट पर बल्लेबाजी की है। स्ट्रोक अच्छा है, बल्ले के बीचों भी टाइमिंग बढ़ गया, गेंद लॉन्ग ऑफ बॉडी लाइन की तरफ जाते भी 6 रन, वेलकम 6 फॉर द बैटिंग साइड। अच्छा स्ट्रोक था ये। शुक्रिया जी, देखिए किस तरह से ज्यादा आगे गेंद थी, थोड़ा पीछे चले गया और बल्ले के बीचों बीच बॉलर के सिर के ऊपर से एक अच्छा स्ट्रोक आशीष प्रधान का। आशीष की कोशिश रंग लाते हुए अच्छा स्ट्रोक खेला गया जिसकी की टीम के लिए जरूरत है। फ्रंट फुट पर इस तरह से भाई आपको खेलना था पूरी इनिंग में, गेंद को ड्राइव किया, पहले छक्का उसके बाद में सिंगल। इस वक्त कप्तान ने गेंद को उठाया, वासिक बॉन्ड लाइन पर मौजूद है। देखिए ये जो हमने मिस किया था पहले पारी में, जो बल्लेबाज भी ज्यादा बैकफुट पर खेलने की कोशिश, बन बना के खेलने का प्रयास, लेकिन आशीष प्रधान की जो बल्लेबाजी देखिए सकारात्मक सोच के साथ अच्छी क्रिकेट, पॉजिटिव क्रिकेट मैदान के अंदर खेल रहे, मिनट के हिसाब से बल्लेबाजी कर रहे हैं। रन संख्या 55, 8 विकेट के नुकसान पर। आशीष प्रधान 7 पर खेल रहे, ललित मुसले ने 4 रन बनाए हैं। ये परेशानी रही है बल्लेबाजों के लिए, एक तरफ एक गेंदबाज जो है ना मैदान के अंदर है वो सीधे बल्ले से बल्लेबाजी कर रहा है, और जो प्रॉपर बल्लेबाज जो है ना वो अपने शॉट अलग फैंसी क्रिकेट खेलने की कोशिश कर रहे हैं, इसीलिए आपके ज्यादा विकेट गिरे हैं। रन संख्या फिलहाल अब तक 56, 8 विकेट के नुकसान पर। 7 ओवर का खेल समाप्त होता हुआ जहीर खान का बॉलिंग एनालिसिस, 2 ओवर 16 रन और 1 विकेट। चंद्रकांत जी हमारे साथ जुड़ेंगे, बहुत महत्वपूर्ण मुकाबला है, आखिरी ओवर में 6 गेंदों में आप कितने रन देखते हैं यहां से?
नक्कीच त्याकडे येईल, परंतु मॅन ऑफ द मॅच पहिल्या मॅचचे 45 धावा, 3 विकेट, 13 धावा खर्च करत असताना 2 ओव्हरमध्ये पहिल्याच मॅचचे हिरो राहिले अक्षय तावरे, बारामती मोरगावचे खेळाडू. उत्सव टेनिस क्रिकेटचा NB ट्रॉफी आपण पाहत आहोत पुण्यामध्ये या सिंधी हायस्कूलच्या ग्राउंडवर आपण पाहतोय आणि हे शेवटचं षटक आहे. 56 झाले, 13 जरी आल्यात तरी 69 होतील आणि 70 धावांचं टार्गेट सेट होऊ शकतं आणि ते करावे लागतील, तेवढे ते रन करावे लागतील. देखिए ये मैच जो है बिल्कुल अगर आपको एक बार फिर अच्छी तरह से खेलना है या एक बार फिर फाइटिंग टोटल आपको बनाना है तो आने वाले 6 गेंदों में आपको ज्यादा से ज्यादा रन अर्जित करने पड़ेंगे तब जाकर मजा आएगा। निर्णायक ओवर गेंदबाजी में बिल्कुल अब परिवर्तन होता हुआ जहीर खान के जो ओवर की बात करते तो 2 ओवर 16 रन 1 विकेट इनको मिला। इस ओवर में आशीष प्रधान ने बहुत अच्छी बल्लेबाजी की। एरस कामले को मौका मिला, स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज आशीष ललित इस वक्त स्ट्राइकर एंड पर ललित मुस्लिम के बल्ले से अच्छा स्ट्रोक गेंद बाउंड्री की तरफ ट्रैवल हो रही है और अच्छा कैच। ललित मुस्लिम ने आज निराश किया, 90 विकेट का पतन गॉन। अरे रोहित करते तुला माहित नाही रोहन करत नाही रोहित 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 आता मला फोन आला तू काय बाहेर आहेस का बॅटिंगला काय माझं बंद होतं विकेट के किस तरह से गिरा है, बड़ा शॉट खेलने की कोशिश, बिल्कुल मिडल स्टंप पर गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे, मिडल ऑफ द बैट नहीं खेल पाए। मिड विकेट पर वैसे जो बॉडी लाइन पर खिलाड़ी है इन्होंने कोई गलती नहीं की, बहुत अच्छी फील्डिंग बॉडी लाइन पर। नए बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे संतोष। एक तरफ चंद्रकांत जी बहुत बढ़िया बल्लेबाजी आशीष की तरफ से हो रही है, लेकिन जो प्रॉपर बल्लेबाज है जो आड़े बल्ले से बल्लेबाजी कर रहे हैं खामियाजा भुगतना पड़ रहा है। नक्कीच ज्यावेळेला खेळपट्टीवर गवत असताना त्यावेळेला तुम्हाला बेसिक क्रिकेट हे खेळावंच लागतं, त्यावेळेला तुम्ही सफल होऊन किंवा खूप कमी वेळा तुम्ही सक्सेस होऊ शकता। तुम्हाला सरळ बॅटचं क्रिकेट तुम्हाला अशा विकेटवर तर खेळावंच लागणार आहे, हा टेनिस बॉल आहे आणि त्यावर तुम्हाला ते बेसिक क्रिकेट बऱ्यापैकी यश मिळवून देऊ शकतं। हेच या संपूर्ण स्पर्धेचं गमक असू शकतं। आता येणारे 5 चेंडू खेळून काढणं हे देखील एक आव्हान असणार आहे, परंतु जर का खेळून काढले तर नक्कीच एका समाधानकारक स्थितीमध्ये जाऊ शकतील। तर पाहूया येणारे 5 चेंडू खूप निर्णायक असतील। बिल्कुल परेश कामले गेंदबाजी करने के लिए तैयार, पहली गेंद पर कुछ सफलता मिले तो उनका कॉन्फिडेंस सातवें आसमान पर है। बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं संतोष। संतोष के ऊपर भी बहुत बड़ी जिम्मेदारी, टेलेंडर है, आखिरी जोड़ी मैदान के अंदर अजीबोगरीब अंदाज में खेल दिया और ये आखिरी जोड़ी थी। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन इस ओवर में गेंदबाज परेश कामले द्वारा, उछाल से परेशान बल्लेबाज, ज्यादा बैकफुट पर खेलने की कोशिश और समर्थक बिल्कुल खुश है। आज जबरदस्त प्रदर्शन आलोक 11 की तरफ से रहा है, खास करके आज वासी की बहुत बढ़िया गेंदबाजी, ऋषभ ने अच्छा साथ निभाया, अमित ने बहुत बढ़िया गेंदबाजी की, जहीर का स्पिन अच्छा रहा और परेश को 1 ओवर मिला था उसमें इन्होंने फायदा उठाया। 56-10 विकेट के नुकसान पर है, 7.2 ओवर में ये रन आपने बनाए हैं, तो इस ओवर में बिल्कुल लगातार 2 झटके दिए, बैकफुट पर आप बार बार खेलते गए और उसके कारण परेशानियां आज बल्लेबाजों की बढ़ती रही। भरत कदम एक बार फिर देखते हैं जिस तरह से पहले मैच पहले इनिंग के जो खास करके जो समरी दूसरा मैच मैदान के अंदर चल रहा है। भरत कदम एक बहुत इंपॉर्टेंट करे, बोल्ड में 20 रन बनाए, 12 गेंदों का सामना किया। श्री कुनी ने बनाया 1 रन, आज कट आउट हुए हैं। ऋषभ ने अच्छा कैच लिया। आदित्य की बात करें तो बहुत इंपॉर्टेंट विकेट था, 11 रन बना के बैक टू द पेवेलियन चले गए। ललित मुस्ले ने बनाए 4 रन, विजय 6, बाकी सब टेलीफोन नंबर है, बाकी बताने की जरूरत नहीं है। 610001 चंद्रकांत जी एक बार फिर टेलीफोन नंबर है। अब एक बार फिर बॉलिंग की बात करेंगे, बॉलिंग में क्या प्रदर्शन किया है। वासिक शेख 2 ओवर 13 रन और 3 शिकार, बहुत ही बढ़िया इकोनॉमी रही है। 6.5 के औसत से यहाँ इन्होंने रन दिए हैं। ऋषभ गुप्ता 2 ओवर 15 रन और 2 सफलता, यहाँ एक साझेदारी बनी बहुत बढ़िया तरीके से गेंदबाजों के बीच। अमित तांबे का 1 ओवर 10 रन 1 विकेट और जहीर खान के 2 ओवर में आए 16 रन। परेश ने बहुत बढ़िया गेंदबाजी की, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया है। तो पहली पारी 56 रन 10 विकेट के नुकसान पर आज बल्लेबाजी इतनी सकारात्मक नहीं हुए। संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठान को यहां से ये मैच डिपेंड करने के लिए उसी तरह की गेंदबाजी करनी होगी, लाइन और लेन पर निर्भर रहना होगा, सटीक लाइन के साथ गेंदबाजी करने की जरूरत है। चंद्रकांत जी हमारे साथ जुड़ रहे हैं। चंद्रकांत जी, जिस तरह से मुकाबला चल रहा है, इस मुकाबले में 56 बने, 57 की जरूरत है, या इससे बेहतर स्कोर हो सकता है, या यही स्कोर आप डिपेंड भी कर सकते हैं? क्रिकेट आहे, काही होऊ शकतं। जर सुरुवातीला विकेट काढला तर दबावात जगातील कोणताही संघ येतो आणि जगातील कोणताही खेळाडू येतो। नुकताच आपण T20चा विश्वचषक पाहिलाय, कधी वाटलं होतं का एवढे धक्कादायक निकाल लागतील, परंतु ते लागलेले आहेत। त्यामुळे अशक्य असं क्रिकेटच्या खेळात काही नाहीये। बिल्कुल वर्ल्ड कप जो चल रहा है, मैं उस वर्ल्ड कप को कहा जा रहा है उलटफेर वर्ल्ड कप, मतलब बहुत सारे अपसेट टूर्नामेंट में हुए, खास करके वो वर्ल्ड कप की बात करें तो वो ये दूसरा मुकाबला मैदान के अंदर चल रहा है।
नक्कीच स्पर्धा अगदी संपायला आली तरी देखील कळलं नाही की कोणत्या टीमने कुणाला हरवलं आणि त्या टीमने परत कुणाला हरवलं. तर तो 56 रन बने हैं, 57 रनों की जरूरत है एनबी ट्रॉफी 2022 आप देख रहे हैं। और इस मुकाबले में अब जीतने के लिए अभी आलोक 11 को चाहिए 57 रन। कुछ देर के लिए खेल रुका हुआ है, लेकिन इस मैच की जो दूसरे पड़ाव की कहानी है ये सुनाने के लिए हमारे साथ चंद्रकांत जी शेट्टे और मनोज भेल्लेकर जुड़ रहे हैं। बहुत जबरदस्त माहौल यहाँ बन गया है और बड़ा इनाम है, शानदार आयोजन टूर्नामेंट का है। तो चलते हैं चंद्रकांत शेट्टे और मनोज भेल्लेकर के पास। नमस्कार. एनबी ट्रॉफी निलेश दादा बिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. पहिल्याच पर्वात जर पाहिलं तर सर्वांच्याच नजरा या स्पर्धेने वेधून घेतल्या आहेत, कारण या स्पर्धेसाठी अतिशय सुंदर मैदान, तेवढेच चांगले संघ. पहिल्यांदाच टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर खेळाडूंना पैशांच्या स्वरूपातील बोली लागली गेली टेनिस क्रिकेटमध्ये. हाही एक इतिहास पाहायला मिळतोय. आयोजन कमिटीमध्ये देखील जर पाहिलं तर खूप सारे दिग्गज, मग संदेश पार्टे असतील, अफजल मखदूम असतील, अजय आवळे सर असतील, सागरदादा स्वतः असतील, त्याचबरोबर सचिन बाड असतील, हे सर्व दिग्गज आयोजनामध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे आयोजनातील प्रत्येक बारकाईवर लक्ष देण्यात आलेलं आहे. मॅचला सुरुवात झाली आहे. दुसरा डाव मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या डावात जर पाहिलं तर धावसंख्या ललित संतोष 57 धावांची आवश्यकता. माझ्याबरोबर महाराष्ट्रातील लोकप्रिय समालोचक मनोज बेल्लेकर देखील जुळले गेलेले आहेत. तर या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरते. रोहित खरात आणि विपुल खैरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळते. आलोक 11 एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संभाजीराजे गोसावी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आशिष प्रधान दाखल होत आहेत. 48 चेंडूमध्ये तुम्हाला धावा बनवायच्या आहेत, त्या 57. हे क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये दुसऱ्या डावात काय होईल तेच आपल्याला पाहायचं आहे. मॅचला सुरुवात, दुसऱ्या डावाला सुरुवात होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अतिशय सुंदर या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. पहिला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. जमीन लगत मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जाईल. 1 रन तिकडे घेतली जाते आणि पहिल्याच बॉलवर धाव घेण्यात यशस्वी होताना पाहायला मिळतोय. फलंदाज जर पाहिलं तर विपुल खैरे आणि त्यांच्या जोडीला रोहित खरात ही जोडी पाहायला मिळते. पुण्याच्या क्रिकेटला एक वेगळी उंची देण्याचा प्रयत्न, त्याचबरोबर महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये देखील एक वेगळी क्रांती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तो म्हणजे निलेश दादा बिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून आणि नीटनेटका आयोजनाबरोबर हे जे टेनिस क्रिकेट आहे, ज्याला कालपर्यंत गली क्रिकेट म्हटलं जायचं, अलीकडच्या कालावधीमध्ये काही आयोजकांचं देखील मी कौतुक करेल, खेळाडूंचं कौतुक करेल. त्यांनी या क्रिकेटला आता एका वेगळी झळाळी, एक वेगळी उंची देण्याचा प्रयत्न केलाय. त्यामध्ये या आयोजनाचं देखील नक्की नाव घेतलं जाईल, एनबी ट्रॉफी. यावेळेला आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेने गॅपमध्ये चेंडू तर खेळलाय, सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होतोय, प्रयत्न करतायत क्षेत्ररक्षक. बॉल अडवला जाईल का? हो, बॉल अडवला जातोय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये तिसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळाले. रिलेहो चेंडू अगदी पोहोचला गेला तो गोलंदाजाच्या हातामध्ये. तुम्ही गल्लीतलं क्रिकेट याच्याबद्दल चर्चा करत होतात. गल्लीतलं क्रिकेट गल्लीपुरतं मर्यादित नव्हे, आता दिल्लीपर्यंत पोहोचलं आणि दिल्लीत जाऊन एनबीचं नाव हे किती मोठं झालं दिल्लीमध्ये हे नवीन सांगण्याची गरज नाही. नक्कीच दिल्लीला देखील निलेश दादा बिंताडे यांचा संघ आपण पाहिला, तिकडेही खूप चांगलं कामगिरी करत असताना अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धेमध्ये उपविजेतेपद देखील या संघाने मिळवताना पाहायला मिळालं होतं. यावेळेला पाऊंच्या दिशेने बॉल ढकलण्याचा प्रयत्न, ठीक आहे कोणाला थोडा स्क्वेअर थांब.
गोलंदाज अगदी आपण पाहतोय गोलंदाजीवरती परत येत आता आशिष या दरम्यान अगदी आपण पाहतोय तो गोलंदाजी मार्कवरती आहे. वास्तविक हा जो खेळाडू आहे प्लॅस्टिक बॉल त्याचबरोबर हा पिच यामध्ये खूप मोठं नाव आशिषचं निश्चितप्रमाणे पाहायला मिळालं. पण फुल पिच क्रिकेट यातील असणारं भवितव्य सगळ्यात महत्वाचं आणि त्यातूनच या दरम्यानचा चेंडू खूप सुंदर त्या खेळलाय. चेंडू मात्र मिड विकेटला पोहोचला जाईल. सीमारेषेच्या बाहेर आहे. NB ट्रॉफीचा थरार चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. खूप चांगला फटका या ठिकाणी त्याला पाहायला मिळाला. विपुल खैरे आपल्या नावाची दखल घ्यायला लावतायत. खूप चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्याकडून होताना पाहायला मिळते. चांगलं यष्टीरक्षणही केलं आणि आता फलंदाजी देखील तेवढी चांगली छाप सोडताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात चांगली धावसंख्या उभारली गेली आतापर्यंत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आशिष प्रधान गोलंदाजीसाठी खूप चांगलं लाईव्ह कव्हरेज tenniscricket.inचं आपण पाहतोय. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झाले विपुल आणि आणखीन एका बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. 4-4-4 चौकार. यानंतरचा जो सामना असेल विजेत्या संघामध्ये होईल. पहिल्या मॅच मधील विजेता विरुद्ध चालू मॅच मधील विजेता यांच्यातील सामना यानंतरच्या कालावधीमध्ये होणार आहे. आणि तो जो संघ जिंकेल तो उपउपांत्य फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. तर लाईव्ह कव्हरेज विषयी आम्ही देखील चर्चा करत होतो. tenniscricket.in ने खूप चांगलं लाईव्ह कव्हरेज दिलंय. पहा विविध अँगलने विविध कॅमेऱ्याने कोणत्याही प्रकारचं शुल्क न घेता दादांसाठी. आणखीन एक रिव्हर्सचा फटका खेळला गेलाय. वा, आक्रमणावर आक्रमण होताना पाहायला मिळत आहेत. विपुल खैरे आणखीन एक चौकार लगावत आहेत. या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक अक्षय तावरे यांनी मारली. म्हणजे लगातारचे 3 चौकार आणि आता लगातारचे 3 चौकार मारतायत ते म्हणजे विपुल खैरे. लगातारचे 3 षटकार मारले होते अक्षय तावरे यांनी. मनोजजी चांगली फटकेबाजी आणि विशेष म्हणजे इथं खेळपट्टीवरती निश्चितच फलंदाजी करणं तितकं सोपं नसतं. परंतु मला वाटतं कदाचित टर्फ विकेटचा घेतलेला जो काही अनुभव आहे तो सगळ्यात महत्त्वाचा. डगआउटमध्ये अगदी आपण पाहूया तिथं समोरच्या बाजूला जो चाहता वर्ग आहे या चाहता वर्गांच्या चेहऱ्यावरती किंवा या खेळाडूंच्या चेहऱ्यावरती जो आनंद आज ओसंडून वाहतोय ना, पुणेकरांच्या चेहऱ्यावरती जो आनंद पाहायला मिळतोय ना तो अफलातून आहे. कारण पुण्यामध्ये क्रिकेटची स्पर्धा घ्यायची हा जो मानस गेली 4-5 वर्षापासून संदेश सरांच्या मनामध्ये जो होता आणि नुसती क्रिकेटची स्पर्धा घ्यायची नाही तर ती क्रिकेटची स्पर्धा अशा प्रकारची घ्यायची की तिचा गवगवा अख्ख्या भारतभर झाला पाहिजे. भारताच्या बाहेर 7 समुद्रापार अगदी क्रिकेटची स्पर्धा पोहोचली पाहिजे. हा जो प्रयत्न होता गेली 4-5 वर्षापासून आज ते स्वप्न सत्यामध्ये उतरलं. संदेश पाटीलच्या संपूर्ण टीमला मनापासून धन्यवाद देईल. तर जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहतोय पहिलं षटक संपल्यानंतर 17 धाव फलकावर चांगली सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळते. धावांचा पाठलाग जर पाहिलं तर 57 करायचा आहे. 42 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता. विकेट हा एक मात्र पर्याय असणार आहे इकडनं मॅच मध्ये येण्यासाठी. संभाजीराजे गोसावी या संघासाठी यावेळेला ऑप्टमच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहिलाय. पंच शशी साटम आमच्याकडे वळतायत. शशी साटम असतील, सूर्यकांत आढाव, कल्याणी घोरपडे, संजय भालेराव हे 4 पंच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील जर पाहिलं तर आजच्या दिवशी मनोजी बेल्लेकर सर असतील, प्रशांतजी आदवडे सर असतील आमच्याबरोबर जोडले गेले आहेत. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल होता त्याला गॅप मध्ये खेळण्यात यशस्वी झाले. मिड विकेटच्या दिशेने जातोय हा फटका. येतोय चौकार. त्याचबरोबर निवेदिका म्हणून राजेश्वरी थोरवे मॅडम देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर जवळ मॅचच्या दिशेने आपण ज्या ठिकाणी 22 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. धावा करायच्या आहेत फलंदाजांना. विकेटही सोडायची नाहीये परंतु दुसऱ्या बाजूला विकेटच काढायच्यात मॅचमध्ये येण्यासाठी. हेमंत उतेकर तो प्रयत्न करतील. विकेट घेतल्यात तर टीम मॅचमध्ये येणार आहे. कमी गतीने चेंडू टाकला होता. बॅटची घेतली गेली कडा परंतु एक धाव तिकडे घेण्यात यशस्वी झाले दोन्ही फलंदाज रोहित खरात आणि विपुल खैरे. दोघांकडून देखील जर पाहिलं तर आतापर्यंत चांगली धावा येताना पाहायला मिळत आहेत. परिस्थितीला अनुरूप बॅटिंग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतं. जास्तीत जास्त मेरिटवर खूप काही फटके थोडेसे वेगळे काही करण्याचा प्रयत्न देखील होत आहेत परंतु ते चेंडूच्या रेषेत जाऊन करण्याचा प्रयत्न होतोय आणि इकडे ते करावं लागेल. अतिशय भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय एनबी ट्रॉफीचं. एनबी ट्रॉफीच्या या पहिल्याच आयोजनाने सर्वांची मनं जिंकून घेतलेली आहेत आज पहिल्या दिवशीच आणि उत्तरोत्तर जसजशी स्पर्धा पुढे जाईल या स्पर्धेला एक वेगळी उंची वेगळा आयाम मिळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. विपुल खैरे स्ट्राईकवर हेमंत यांचा सामना करतील.
कमी गतीचा चेंडू होता, पाठवला समालोचन कक्षाच्याच दिशेने. वा, येतोय षटकार. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय चेंडू जसा पडला गेला तसा चेंडू ओरपीच्याच निश्चितप्रमाणे पडला. राईज पण झाला होता, पण त्याचा उंचीचा फायदा घेतला आणि चेंडू सरळ समोर कक्षामध्ये या दरम्यान जो खेळला गेला आणि एक चांगला फटका निश्चितच आपल्याला जो पाहायला मिळतोय तो इथे एक जबरदस्त फलंदाजी करताना पाहायला मिळणारा फलंदाज अगदी आपण पाहूया तो आहे विपुल खैरे. हेमंत उतेकर पुन्हा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला प्रयत्न फसतोय आणि हेमंत उतेकर या अगोदर चांगला फटका जरूर खेळला होता विपुल यांनी, परंतु या बॉलवर त्यांना माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक या ठिकाणी बसला. पहिला फलंदाज या दरम्यान बाद होताना पाहायला मिळाला. विपुलच्या बॅटमधून अगदी आपण पाहतोय चेंडू फाईन लेगला परत एकदा खेळायचा होता, परंतु चेंडू थोडासा मिस टाइम झाला. बॅटच्या टॉपला निश्चितप्रमाणे चेंडू टाकला गेला. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आशिष प्रधान यांनी घेतलेला एक सुरेख प्रकारचा जेल आपल्याला पाहायला मिळाला. आणि विशेष टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपण क्रिकेटची स्पर्धा जी लाईव्ह करतोय, कॅमेरामॅनची भूमिका बजावणारे जे सगळे कॅमेरामॅन आहेत त्यांना मनापासून याकडे धन्यवाद असेल. खूप चांगलं लाईव्ह प्रेक्षेपण आणि भारतातली पहिली जी वेबसाईट निश्चितप्रमाणे टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून सुरू झाली आणि संतोष नाणेकर आणि त्यांच्या माध्यमातून सगळ्यांनी जो विडा उचललेला आहे तो विडा निश्चितप्रमाणे उचलल्यानंतर निश्चितच एक चांगल्या प्रकारचं काम या संपूर्ण टीमचं पाहायला मिळतोय. मी त्यांचंही NB ट्रॉफीच्या माध्यमातून आणि NB स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुमचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करेल. 29 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. एक विकेट माघारी, म्हणजे पहिली विकेट तर आली आहे. आक्रमण तर झाली, एक षटकार आला, एक चौकार आला. या षटकामध्ये हेमंत उतेकर यांच्या विरुद्ध 12 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत, परंतु पाहूयात लगाम आणखी घालतील का, विकेट घेतील का, दबाव प्रतिस्पर्ध्यांवर टाकतील का, ते करावं लागेल. आणि आता फलंदाजीसाठी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये वासिक शेख एक पुणेच नाही तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील एक नामवंत अष्टपैलू खेळाडू. यावेळेला फटका खेळला जातोय समोरच्या दिशेने. अखूट टप्प्याचा चेंडू होता, दिशा समोरची सिलेक्ट केली. एक धाव तिकडे मिळेल. धावसंख्या बघता बघता 30 वर जाताना पाहायला मिळेल. दुसरं षटक मार्गस्थ असताना एक भव्य दिव्य आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. पुण्याच्या क्रिकेटला आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळी झळाळी देणारी क्रीडा स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जाईल, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून हा झळाळता करंडक 2.25 किलो चांदीचा करंडक आहे. कोणत्या संघ मालकाकडे जाईल, कोणत्या गावात जाईल, याची उत्कंठा मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेला जर पाहिलं तर एक वेगळाच फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय आणि आणखीन एक चेंडू जो फाईन लेगच्या दिशेने मारला जातोय आणि 4 धावा वसूल केल्या गेल्या. एक चांगल्या प्रकारचा फटका निश्चितप्रमाणे जो पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि तो पाठवला श्रीमारसीच्या बाहेर चौकारासाठी. हेमंत उत्तेकर 17 धावा खर्च करताना पाहायला मिळाला. 34 धावा धावफलकावर झाल्यात, म्हणून अजूनही जर पाहिलं तर 17 दोन्ही गोलंदाजांनी जर पाहिलं तर 17 धावा खर्च केले. या ट्रॉफीज आहेत. कॅमेरामॅन देव यांच्या नजरा सगळ्याच ठिकाणी असतात आणि सगळ्यांना फॉलो करत असतात. ह्या पाहू शकता या जळालत्या करंडकाबरोबर वैयक्तिक पारितोषिकाच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या देखील दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. आणि आता जर पाहिलं तर 2 षटकं झाली असताना धावसंख्या जर पाहिली तर झाली ती म्हणजे 34. अजूनही 36 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आलोक 11ला. चंदू सर, तुम्ही एक गोष्ट सांगितली की कॅमेरामन जे आहेत यानंतरचा तिसरा सामना जो आहे पहिल्या सामन्यातला विजेता अर्थात भापकर नॉट 7 आणि सामना क्रमांक दुसरा चालू आहे यातला विजेता हा भापकर नॉट 7 बारामती संघाच्या विरोधात लगेच तिसऱ्या सामन्यामध्ये खेळणार आहे. कॅप्टननी या ठिकाणी संपर्क करा. अक्षय तावरे. प्लेइंग 11 लिस्ट आपण रेडी करा लगेच. ओके. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. कुणाल येतात गोलंदाजीसाठी समोर आहेत वासिक. यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न होता, परंतु तिकडे होते क्षेत्ररक्षक. येते विकेट आणि माघारी परतावं लागेल वासिक यांना.
थँक्यू. इथं अगदी आपण पाहतोय धक्का क्रमांक दुसरा बसताना आपल्याला पाहायला मिळालं तर नवीन फलंदाज या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळेल वासिक जागेवरती अमित तांबे यांना निश्चितप्रमाणे दरम्यान अगदी आपण पाहतोय. विशेष म्हणजे चंदू सर तुम्ही एक वाक्य सांगितलं गेले की कॅमेरामन देव जे आहेत हे सगळ्या गोष्टींना मात्र फॉलो करत असतात, पण माझ्या माहितीनुसार कदाचित त्यांचं काम पाहून त्यांना बरेच जण फॉलो पण करत असतील. काम अतिशय अप्रतिम आहे, कारण आयुष्यामध्ये तुम्ही अशा प्रकारची कामं जर करीत राहिलं तर बाकीचे सुद्धा लोक तुम्हाला फॉलो केल्याशिवाय राहणार नाहीत. तशा प्रकारचं काम आहे कॅमेरामन देवचं. तर जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहतोय 34 धावा धावफलकावर आहेत, 2 विकेट, आणखीन एक विकेट मिळाली आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा आत्मविश्वास थोडासा वाढला असणार आहे, कारण सुरुवात जर पाहिली तर खराब झाली होती, कारण धावा आल्या होत्या, परंतु आता विकेट यायला सुरुवात झाली. 35 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता, अशाही पद्धतीत मॅचेस जिंकले गेले आहेत. त्यासाठी विकेट हा एक मात्र पर्याय आहे. कुणाल यावेळेला बॅकफुटला जात असताना पॉईंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न राहिला, चेंडूची फेकी केली, एक धाव तिकडे मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु बराचसा लांबवर गेलेत फलंदाज आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 पुढे जाताना पाहायला मिळते. एनबी ट्रॉफी आपण पाहत आहोत. टेनिस क्रिकेटचा हा उत्सव, फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट, एनबी ट्रॉफी, पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि आज पहिल्याच दिवशी सर्वांची मनं जिंकून घेतली ती आयोजनाने. नीटनेटकं शिस्तबद्ध आयोजन देखील या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळत आहे. आयोजनामध्ये खूप मोठमोठी लोकं जोडली गेली आहेत, त्यामुळे स्वाभाविक आहे, त्यामुळे या स्पर्धेला एक वेगळी उंची देखील मिळताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी कुणाल, तर फलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतील पुन्हा एकदा रोहित खरात. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल होता, आक्रमण तर चांगलं केलं गेलंय. 1 बाउन्स बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 चौकार. एक लो फुलटा चेंडू निश्चितप्रमाणे तो पडला गेला आणि त्याच्यावरती आक्रमण केल्यानंतर चेंडू पोचला गेला सरळ सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा खात चौकार येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. विजयाच्या दिशेने आता वाटचाल करताना पाहायला मिळतो आलोक इलेव्हन संघ. या मॅचमध्ये जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी त्यांनी केली. 56 धावांवर सिमिट ठेवलं. 57 धावांचं आव्हान असताना धावसंख्या 39 झाली आहे. 2 विकेट माघारी परतलेले आहेत. आपण हे सर्व ऑफिशियल्स देखील पाहतोय. खोलवर टप्प्याचा बॉल होता, मनगटाच्या साह्याने या बॉलला ढकललं आणि एक धाव देखील अर्जित केली करताना पाहायला मिळत आहे. 2 विकेट आल्यात, विकेट गमवायची नाहीये आणि मॅच दुसरी शेपात आहे. त्या मॅचला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी अमित तांबे आणि त्याचबरोबरीने रोहित खरात या दोघांचा प्रयत्न हा असणार आहे. प्रत्येकाला आपली छाप सोडायची या स्पर्धेमध्ये, कारण अशा प्रकारच्या संधी तुम्हाला सारख्या येत नसतात. कारण टेनिस क्रिकेट आपण विपुल प्रमाणात खेळतो, परंतु उच्च दर्जाचं आयोजन खूप कमी वेळा खेळतो. यावेळेला कव्हरच्या दिशेने मात्र ढकलण्यात यशस्वी झाले. क्षेत्ररक्षक बराचसा प्रवास करत तिकडे आले, एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय. पहा आता एका वेगळ्या रणनीतीने दोघांनी बॅटिंग सुरू केली आहे. गॅपमध्ये बॉल ढकलतायत, एक धाव घेत मात्र धावफलकाला पुढे नेत आहेत. अजूनही 31 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 16 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. पुण्यामध्ये आपण आहोत. शिंदे हायस्कूलचं हे मैदान प्रत्येकाला भुरळ पडेल अशाच पद्धतीचं हे क्रीडांगण, क्रीडा नगरी सर्वांचं लक्ष वेधून घेते आहे. पुन्हा एक मनगटी फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. कलात्मक फटका या ठिकाणी पेश करतायत. ज्यावेळेला हिरवळीच्या ग्राउंडवर अशा प्रकारचे फटके पाहणाऱ्यांनाही आनंद होतो आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ मनोस्तर पहिला संपलाय. 42 धावा, 2 विकेट माघारी परतल्यानंतर अजूनही 30 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. सामना तसा पाहिलं तर एका बाजूला पुढे जो झुकलेला आहे, परंतु इथे विकेट आणि त्याबरोबर डॉट बॉल जर येत राहील तर कदाचित सामना हा टफ फाईट सुद्धा होण्याची शक्यता आहे. पण 30 चेंडू म्हणजे 5 षटका अजून जी बाकी आहेत, 15 धावा जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या तर रोखल्या कशा जाणार आहेत यासाठी प्रयत्न निश्चित प्रमाणात चालू आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये इथं जर सिंगल डबर तर येतात आहे, पण त्याचबरोबर एखाद्या 2-3 चेंडूवरती चौकार षटकार पण येतात. त्यामुळे इथं त्यांना थांबणं, फलंदाजांना थांबणं हे सगळ्यात गरजेचं राहणार आहे. एक वेगळा मापदंड म्हणजे सर्व आयोजन कमिटीचा हाच प्रयत्न आहे की एनबी हे नाव उद्योग क्षेत्रात खूप मोठी भरारी घेतली आहे, परंतु क्रीडा क्षेत्रात हा एक आता ब्रँड बनवायचा आहे. नवे तर तो आता ब्रँड झाला आहे. टेनिस क्रिकेटमधील नामवंत स्पर्धा जशा आपण पाहतो की ज्या पद्धतीने सुप्रीमो ट्रॉफी असेल, ज्या पद्धतीने स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक असेल, 70 बिग बॅश म्हणा किंवा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणा, JPL म्हणा, या स्पर्धांच्या बरोबरीने आज NB हे नाव देखील पहिल्याच पर्वात झळकताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यासाठी आयोजकांनी घेतलेली खूप प्रचंड मेहनत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हा जळालता करंडक देखील आपल्याला पाहायला मिळतोय.
जो एक प्रेक्षणीय सामना होणार आहे, ज्याची उत्कंठा आपल्या सर्वांना लागली आहे, त्या प्रेक्षणीय सामन्याचा करंडक आपण पाहत होतो. विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु भन्नाट वेगात चेंडू पाहायला मिळाला. संग्राम पोकळे येत आहेत गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू त्यांच्या माध्यमातून निर्धाव आलाय. लक्ष छोटं आहे, परंतु आपल्या टीमच्या बाजूने आणण्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल, वेगात करावी लागेल, अचूकतेवर करावी लागेल, विकेट घ्याव्या लागतील. ते प्रयत्न या ठिकाणी करताना पाहिजे. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये मॅच सोडायची नाही, फाईट करत राहायचं. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान हा संघ आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा संग्राम, यावेळेला फटका फाईन लेगच्या दिशेने, आणि धावसंख्या जर पाहिली तर 4 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला चेंडू निश्चित प्रमाणात जो खेळला गेला. फलंदाज अगदी आपण पाहतोय खूप मोठं आक्रमण करताना पाहायला मिळतोय तो रोहित खरात या दरम्यान अगदी आपण पाहतोय. विशेष म्हणजे जो मित्रपरिवार जोडला गेलाय त्यांना निश्चितच एनव्ही ट्रॉफी काय आहे, 2.25 किलोची चांदीची असणारी जी ट्रॉफी आहे आणि ज्या ट्रॉफीवरती सगळ्यांचं लक्ष लागले गेलेलं आहे, अशी ट्रॉफी निश्चितप्रमाणे ऑनलाईन आपल्याला जे पाहायला मिळते. आणि एक सुंदर आखीव रेखीव आणि देखीव आणि मला हीच हवी आहे असा मनामध्ये आस बाळगून असणारा प्रत्येक संघ मालक पाहतोय. यावेळेला देखील एक चांगला क्रिकेटचा पुस्तकी फटका पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने जाईल, लॉंग ऑफला अडवलाही जाईल, परंतु एक धाव तिकडे. खास या क्रीडा स्पर्धेसाठी डिझाईन केलेल्या ह्या ट्रॉफी आहेत आणि खास राखीव ठेवल्यात. म्हणजे सभेत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा संग्राम आपल्या गोलंदाजीने प्रभावित जरूर करतायत, परंतु प्रतिस्पर्धी देखील धावा बनवण्याचा अमित तांबे आणि रोहित खरात हे देखील प्रयत्न या ठिकाणी करत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर आता 47, अजूनही 10 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला वेगळा फटका पुन्हा एकदा, वा, एबीडीची आठवण करून देणारा फटका, सीमारेषा पार, चौकार. चार धावा आणि एक कल्पक फटके. अलीकडच्या कालावधीमध्ये आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये देखील हे कल्पक फटके दाखल झालेले आहेत. मन जिंकून घेतात, त्यासाठी खूप चांगलं तुमची आयसाईट खूप महत्त्वाची असते हे फटके खेळत असताना. आणि अमित तांबे यांनी असाच एक सुंदर फटका या ठिकाणी पेश करत असताना 4 धावा वसूल केल्या. 6 धावा दूर आहे टीम एका मोठ्या विजयापासून. यावेळेला भन्नाट वेगात ऑप्शनच्या बाहेरून थोडासा लेंथवर किंवा लेनच्या थोडासा पाठी असणारा चेंडू यष्टीरक्षकांच्या दिशेने जाईल. अजूनही जर पाहिलं तर 25 चेंडूचा खेळ बाकी आहे, 6 धावांची आवश्यकता. किती चेंडू राखून हा सामना जिंकला जातो याची नक्कीच रंगताना पाहायला मिळेल. NB निलेशदादा बिंताडे, स्पोर्ट्स फाउंडेशन, अर्थातच एक मातब्बर संघ महाराष्ट्र आणि भारत क्रिकेटमधील. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने पुन्हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, दोघांनाही बीट करत असताना पुन्हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय, चौकार. भापकर नॉट 7 बारामती. आपल्या संघनायकाला विनंती आहे आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे आणि चालू मॅच मधील जो संघ विजेता होईल त्या संघनायकाने देखील लगेचच या ठिकाणी टॉससाठी यायचंय. अजूनही जर पाहिलं तर 2 धावांची आवश्यकता. खास डिझाईन केलेल्या या स्पर्धेसाठीच्या कॅप आपण पाहतोय, या ट्रॉफीज आपण पाहतोय, जे सर्व काही युनिक आहे आणि या स्पर्धेसाठी बनवण्यात आलेलं आहे. हे देखील कॅमेरामन देव आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करतायत. NB हा ब्रँड आहे टेनिस क्रिकेटमध्ये. या ब्रँडची आता चर्चा सुरू आहे, स्वाभाविक आहे. एक भव्य दिव्य अशी स्पर्धा देखील त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय. 2.5 किलो 2.25 ते 2.5 किलोच्या दरम्यानची झळाळती चांदीची ट्रॉफी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. श्री आक्रमण केलं गेलंय, जबरदस्त फटका, बॉल हवेत आहे, सीमारेषा पलीकडे जाईल का, तर नाही, थेट हातात जातोय. माघारी परतावं लागेल फलंदाजांना. रोहित खरात बाद होत आहेत. विजय चांदेकरने घेतलेला एक सूर्यप्रकाशचा झेल, कदाचित षटकार चौकार भारतात मोठा फटका खेळतच मात्र सामना जिंकून द्यायचा हा प्रयत्न निश्चित प्रमाणात होता. गणेश भाऊ वैद्य क्रिकेट प्रेमी
खास आवर्जून या NB ट्रॉफीसाठी उपस्थित राहतात आपल्या मित्रपरिवारासह आपल्या सर्वांचं NB ट्रॉफी 2022 पहिल्या पर्वामध्ये हार्दिक असं स्वागत असेल. विजयाच्या जवळ पोहोचलेत हे पहा, मान्यवर देखील आपण या ठिकाणी पाहतोय. खास आवर्जून आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. पहिला दिवस आहे, पहिल्या दिवसातच जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळत आहे. यावेळेला श्री फलंदाजीत एवढी चमक दाखवू शकले नव्हते, परंतु गोलंदाजीत प्रभावित करतात. जरी मॅच प्रतिस्पर्धेच्या अगदी जवळ गेली, परंतु हा पराभव लांबवण्याचा प्रयत्न त्यांचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न राहिला, बॉलला थोडंसं कटही केलं, पाठवलं कीपरच्या दिशेने. 2 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. आलोक 11 काय जबरदस्त आलोक राजपूत यांचा संघ खेळलाय. यावेळेला खूप टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र फाईन लेगच्या दिशेने पाठवलं आणि बघता बघता सीमारेषा पार देखील होतोय. भव्य विजय या ठिकाणी 21 चेंडू राखून विजय या ठिकाणी आलोक 11 या संघाचा होताना पाहायला मिळतोय. अभिनंदन.